मागच्या शिव महापुराण कथेचा अनुभव पाहता लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करणं योग्य आहे. स्वतःचे वाहनं, स्वतःचे मोटरसायकल असेल, गाड्या असेल, त्या न वापरता एकत्रितपणे या ठिकाणी येणं, जर लोक आले तर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट या ठिकाणी वाहतुकीचा जो प्रॉब्लेम आहे ट्रॉफिकचा तो कमी होईल. माननीय प्रतिनिधी व्यास यांचा जो शिव महापुराण कथेचा कार्यक्रम या ठिकाणी 10 तारखेपासून होऊ घातलेला आहे. आयोजकांनी खूप चांगली तयारी या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी आम्ही JM फाउंडेशनच्या माध्यमातून, माननीय नामदार गिरीश भाऊंच्या माध्यमातून आरोग्य सेवा या ठिकाणी लोकांना कशी पुरवता येईल, कारण 7 ते 8 लाखाहून अधिक लोक या ठिकाणी येण्याचा अंदाज आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येला आरोग्यसेवा कशी पुरवता येईल याकरता या ठिकाणी आम्ही आयोजकासोबत या ठिकाणी चर्चा केलेली आहे, जेणेकरून जिल्ह्यातून नव्हे तर जिल्ह्याभरातून परप्रांतातील सुद्धा लोक या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरता खूप चांगले नियोजन आयोजन समितीने आयोजकांनी केलेले आहे. शिव महापुराण कथा पाडळसे 10 ते 16 मार्च रोजी 7 दिवस आयोजित केलेली आहे. त्या नियोजन काय काय आपला नियोजन काय काय नियोजन आम्ही पंडाल 100 बाय 600चे 3 पंडाल, जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, 2000 सिलिंग, 300 एकरमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे. लोकांचा 3 लाख लोकांचा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या कथेला सर्वजण उपस्थित राहा. या कथेला सगळेजण आवर्जून उपस्थित राहा. पूर्ण जिल्ह्याची पंचक्रोशीत पूर्ण देशाचा.